अमरावती सिटी या ठिकाणी 3225 प्लस अर्ज आले. फक्त खूप कमी अर्ज आले मित्रांनो. CP अमरावती सिटी या ठिकाणी 3225. SRPF गट क्रमांक 9 अमरावती 18352 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. या ठिकाणी CP मुंबईला 2,42,477 अर्ज होते आणि आतापर्यंत 2,55,000 प्लस क्रॉस या ठिकाणी झालेले आहे. मुंबई बॅट्समन 6,700 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. या ठिकाणी SP लातूर बॅट्समनला आतापर्यंत 558 होते, पण आतापर्यंत मित्रांनो या ठिकाणी 800 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आलेले. SRPF गट क्रमांक 4 नागपूर 13,000 प्लस अर्ज आले. आतापर्यंत 18,000 प्लस या ठिकाणी क्रॉस झालेले आहे. SP नागपूरला 7,242 अर्ज आले आणि आतापर्यंत या ठिकाणी 10,000 प्लस अर्ज क्रॉस झालेले आहे. मुंबई कारागृहला 65,598 अर्ज आले. आतापर्यंत 84,000 प्लस अर्ज या ठिकाणी आलेले आहे. पुणे कारागृह 34,000 अर्ज आले आणि आतापर्यंत या ठिकाणी मित्रांनो 45,000 प्लस अर्ज या ठिकाणी गेलेले आहे. आणि अमरावती ग्रामीणला 17,657 अर्ज होते. आतापर्यंत या ठिकाणी 20,000 प्लस अर्ज गेले. SP नागपूर 8,494 अर्ज आणि आतापर्यंत या ठिकाणी मित्रांनो 11,000 प्लस अर्ज या ठिकाणी गेलेले आहे. त्यानंतर SRPF गट क्रमांक 4 नागपूरला 15,000 अर्ज आले. आतापर्यंत या ठिकाणी 20,000 ते 22,000 प्लस अर्ज गेलेले. SRPF गट क्रमांक 4 नागपूर 13,641 अर्ज. त्याचबरोबर नागपूर SP नागपूर या ठिकाणी 7,242 अर्ज. मुंबई कारागृह या ठिकाणी 65,698 अर्ज. तर या ठिकाणी जवळपास 85,000 प्लस अर्ज गेले आहे आणि SP नागपूर या ठिकाणी जवळपास 13-14,000 प्लस अर्ज गेलेले आहे. आणि त्यानंतर गट क्रमांक 4 नागपूरला 17,000 ते 18,000 प्लस अर्ज गेलेले आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2024 आजपर्यंत कुठे किती अर्ज आले, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आजची तारीख मित्रांनो 13 एप्रिल 2024 आहे आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून टोटल 135 घटकाची माहिती तुम्हाला सांगणार आहे. कुठे किती अर्ज आले याबद्दल, SRPF चालक, बॅट्समन, शिपाई, कारागृह याबद्दल. तर आजचा व्हिडिओ मित्रांनो खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि अशा प्रकारे डेली अपडेट मी तुम्हाला देत असतो कुठे किती अर्ज आले याबद्दल. अमरावती सिटी या ठिकाणी 3,225 अर्ज आले. SRPF अमरावतीला 18,352 प्लस अर्ज आले. जालना शिपाई 7,700 प्लस अर्ज आले. रत्नागिरी बॅट्समनला 1,000 प्लस अर्ज आलेले आहे. पालघर शिपाई या ठिकाणी 1,600 प्लस अर्ज आले. सिंधुदुर्ग शिपाईला 8,900 प्लस अर्ज आलेले आहे. लातूर शिपाई या ठिकाणी 6,300 प्लस अर्ज आलेले आहे. परभणी शिपाईला 7,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर चंद्रपूर शिपाईला 15,700 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. लातूर बॅट्समनला 890 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. मुंबई रेल्वे चालकला 3,300 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर वर्धा शिपाईला 2,800 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. गोंदिया या ठिकाणी तुम्ही बघू शकता, गोंदिया शिपाईला 15,300 प्लस अर्ज आलेले आहे. SRPF गट क्रमांक 15 बिरसी कॅम्प गोंदियाला 15,600 प्लस अर्ज आलेले आहे. यवतमाळ चालकला 6,800 प्लस अर्ज, तर अमरावती चालकला 4,100 प्लस अर्ज आलेले आहे. अकोला शिपाई या ठिकाणी 13,500 प्लस अर्ज आलेले आहे आणि भंडारा शिपाईला 5,900 प्लस अर्ज क्रॉस झालेले आहे. SRPF गट क्रमांक 1 पुणेला 23,400 प्लस अर्ज आले आहे. सातारा चालकला 3,600 प्लस अर्ज आले आणि ठाणे शहर शिपाईला 33,100 प्लस अर्ज. नागपूर ग्रामीणला 2,200 प्लस अर्ज आले. त्याचबरोबर मीरा भाईंदरला 20,700 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर सोलापूर चालकला 700 प्लस अर्ज. यवतमाळ शिपाईला 7,112 प्लस अर्ज आले आहे. नांदेड शिपाई या ठिकाणी 12,500 प्लस अर्ज आले आहे. संभाजीनगर चालकला 4,000 प्लस अर्ज. पिंपरी चिंचवड या ठिकाणी 16,300 प्लस अर्ज आतापर्यंत आले. विद्यार्थी मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजनगर कारागृहाला 56,200 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर परभणी चालकला 5,800 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर सातारा शिपाई 4,800 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आलेले आहे. CP मुंबईला 2,55,000 प्लस अर्ज आतापर्यंत क्रॉस झालेले आहे. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता, चालक मुंबईला 65,000 प्लस अर्ज आले आणि CP मुंबईला जवळपास 3,00,000 अर्ज या ठिकाणी जाऊ शकते 15 एप्रिलच्या अंदर. त्यानंतर नवी मुंबई शिपाई बघू शकता 19,200 प्लस अर्ज आलेले आहे. छत्रपती संभाजी महाराज नगर शिपाई या ठिकाणी 9,200 प्लस अर्ज. धाराशिव चालकला 3,100 प्लस अर्ज आलेले आहे आणि धाराशिव शिपाईची माहिती भेटली आपल्याला 7,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर शिपाई चालक पुणे या ठिकाणी बघू शकता 13,200 प्लस अर्ज आलेले आहे. SRPF 19 अहमदनगर या ठिकाणी 1,900 प्लस अर्ज आलेले आहे.
मुंबई बॅट्समनला 6,700 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर नागपूर शहरला 58,400 प्लस अर्ज आलेले आहे. एस पी सातारा 3,700 प्लस अर्ज आले आहे. त्याचबरोबर एस पी बीडला 4,840 प्लस अर्ज आलेले आहे. संभाजीनगर कारागृहाला 47,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर SRPF गट क्रमांक 5 दौंडला 8,400 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराज नगर कारागृह आहे, 47,000 प्लस अर्ज आले. SRPF गट क्रमांक 5 दौंडला 8,400 प्लस अर्ज आलेले आहे. नागपूर सिटी 23,100 प्लस अर्ज आले. त्यानंतर SP रायगडला 16,700 प्लस अर्ज आलेले आहे. पुणे कारागृह 64,100 प्लस अर्ज आलेले. त्यानंतर SP यवतमाळला 2,910 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. SP जळगावला 5,500 प्लस अर्ज, तर SP गोंदियाला 9,300 प्लस अर्ज आलेले आहे. CP नाशिकला 11,100 प्लस अर्ज आले. त्यानंतर पालघर SPला 1,800 प्लस अर्ज आलेले आहे. मुंबई कारागृह या ठिकाणी 79,100 प्लस अर्ज आतापर्यंत गेलेले आहे. SRPF जालन्याला 18,400 प्लस अर्ज आतापर्यंत आले. विद्यार्थी मित्रांनो, पुणे ग्रामीण पा त्यानंतर 33,100 प्लस अर्ज या ठिकाणी आलेले आहे. त्यानंतर बीड शिपाई या ठिकाणी 10,200 प्लस अर्ज मुलांनी भरलेले आहे. त्यानंतर कोल्हापूर शिपाईला 7,400 प्लस अर्ज आतापर्यंत मुलांनी फॉर्म भरलेले आहे. कोल्हापूर चालक या ठिकाणी 4,200 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. SRPF गट क्रमांक 10 सोलापूर आहे, तर या ठिकाणी 20,900 प्लस अर्ज आतापर्यंत आले. विद्यार्थी मित्रांनो, SRPF गट क्रमांक 7 दौंडला 8,000 प्लस अर्ज आतापर्यंत क्रॉस झालेले. विद्यार्थी मित्रांनो, ठाणे ग्रामीण बॅट्समनला 1,500 प्लस अर्ज आतापर्यंत फक्त आलेले आहे. तर बॅट्समनमध्ये खूप कमी अर्ज या ठिकाणी येत आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण की बॅट्समनमध्ये खूप कमी विद्यार्थी फॉर्म भरतात आणि यावर्षी कॉम्पिटिशनसुद्धा खूप कमी बॅट्समनलाच पाहायला भेटणार आहे, कारण की बॅट्समनला 5,000च्या वरतं जास्त जिल्ह्यामध्ये बॅट्समनचे फॉर्म जात नाही आहे. ठीक आहे, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये 500च्या अंदर बॅट्समनचे फॉर्म येत आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये 1,000च्या अंदर बॅट्समनचे फॉर्म या ठिकाणी येत आहे. त्यानंतर SRPF कोल्हापूर बघू शकता 14,400 प्लस अर्ज. सोलापूर शहर 9,200 प्लस अर्ज आले आहे. अमरावती ग्रामीणला 22,500 प्लस अर्ज आले आहे. SRPF गट क्रमांक 4 नागपूरला 22,800 प्लस अर्ज जाणार आहे. त्यानंतर रायगड चालकला 6,800 प्लस अर्ज आलेले आहे. शिपाई नाशिक या ठिकाणी 11,000 प्लस अर्ज आले. विद्यार्थी मित्रांनो, बुलढाणा शिपाई या ठिकाणी 6,800 प्लस अर्ज आले आहे. रायगड बॅट्समन 6,400 प्लस अर्ज क्रॉस झाले आहे. रत्नागिरी शिपाई या ठिकाणी 11,200 प्लस अर्ज आलेले आहे. तर SRPF अमरावतीला 22,700 प्लस अर्ज जाणार आहे 15 एप्रिलच्या अंदर. चालक ठाणे ग्रामीणला 2,300 प्लस अर्ज. SRPF गट क्रमांक 5 दौंड 13,300 प्लस अर्ज. नागपूर कारागृह 47,100 प्लस अर्ज आणि नंदुरबार शिपाईला 13,600 प्लस अर्ज आलेले आहे. सिंधुदुर्ग बॅट्समनला 500 प्लस अर्ज फक्त आलेले आहे आणि पुणे कारागृह 56,200 प्लस अर्ज. SRPF 14 संभाजीनगर SRPF गट क्रमांक 14 संभाजीनगर छत्रपती संभाजी महाराज नगर तर 8,600 प्लस अर्ज आले. SRPF गट क्रमांक 8 मुंबईला 32,800 प्लस अर्ज, तर धाराशिव शिपाई 7,000 प्लस अर्ज. बीड बॅट्समन 690 प्लस अर्ज. त्याचबरोबर SRPF 6 धुळे 19,500 प्लस अर्ज. SRPF गट क्रमांक 11 नवी मुंबईत 22,300 अर्ज. मुंबई बॅट्समनला 6,900 प्लस अर्ज. ठाणे सिटी 23,000 प्लस अर्ज. रायगड शिपाई 21,000 प्लस अर्ज. तर आतापर्यंत मित्रांनो एवढ्या जिल्ह्यामध्ये आजपर्यंत अर्ज आलेले आहे मित्रांनो, आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून टोटल तुम्हाला 135 घटकांची माहिती सांगितली आहे 13 एप्रिल 2024ची. ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.